बघा आज ॲनिव्हर्सरी आहे मामा आणि मामींची, तर त्याच्यासाठी केक आणलेला आहे. ठीक आहे. आणि मामांना माहितीच नाही की आम्ही केक आणला आहे. कदाचित माहिती असेल पण थोडं पण नाही माहिती, असा आमचा अंदाज आहे. आणि मामा आहेत ना बाहेर आहेत, दरवाजाच्या बाहेर, म्हणजे ह्याच्यात बसलेत, खळ्यामध्ये बसलेत. हां, ते खळ्यात बसले तर त्यांना माहितीच नाही आतमध्ये काय चालू आहे. ते आता विचारून गेले की जेवण तयार झालं की नाही. आणि आता मम्मी औक्षणाचं ताट तयार करते. सरप्राईज आहे, बघू त्यांना सरप्राईज कसं आवडतं की नाही, आणि सरप्राईज वाटतं की नाही. कारण आम्ही तो मुवमेंट कॅप्चर करतो मी, की त्यांना समजतं की नाही काय चालू होतं आतमध्ये. पण हा अजून झोपतो, त्याची झोप काय पूर्णच होत नाही. सेटअप रेडी. हे हा बाबांचा पण आयफोन कुठे आहे? थांबा, श्याम काकांना मागून दिसत नाही. ऑडियन्सला दिसला पाहिजे. ऑडियन्स तर दिसत नाही आहे एवढा ऑडियन्स मागवला. तो बघ, तो तिथे चप चप टप आवाज येतोय फक्त फोटोचा. काढलाच नाही तर दे खर्चात बाहेर पोस्टर लाव. पनवेल मध्ये लावतो तसं. अरे मिठाई राहिली तोपर्यंत. अरे ही काय मिठाई, ही काय उचलित होत नाही तिथे मिठाई बांधली तिने. ए मिठाई चायलो खाली बस. फोटोग्राफर सगळे पप्पा हे खोल ना. मुवमेंट जर केलं ना भाई, मुवमेंट जर केलं ना मग बघा. ते बघ खायची बघ बाई. खालीचे माई खालीची वस्तू बघायची तिथे. खाण्यावरचा काळा टॉवेल मी या इथं. हे आता मोठी भाई मोठी, हे सगळ्यात मोठा मान. हो अट्टल. अट्टल बिट्टी तो आता चिपकून कुठं काय करतील. शपथ डावरे आवरी. हा कडक. आणि तो तिथे कानाला चिटका काढशील. चल आता सेलिब्रेशन. एक बस 4. चला 1 2. ए मम्मी थांब आधी, इथे थांब. स्टार्ट. या सगळ्यांनी मागे मागे जा मागे जा. मागे चल 1 2 3. बेडीचे झापड्यात गेलेले, झापड्यातले बेडी. सेलिब्रेशन. गाइस हमची गाड़ी लॉक झाली और इन लोगों का सब चल रहा है. काका हंसता है तो बिंदी. गाडी लॉक झाली आपली. चावी आत राहिली, गाडी लॉक, मोबाईल आतमध्ये, सगळं आतमध्ये. मोठ्या माणसाचा फोन आता इश्यू नाही आहे. असं सीन नाही होतोपर्यंत चांगला कॉन्टेंट नाही घेत. आज चांगला कॉन्टेंट आला आहे. आणि रिपेअर करायला बघा, म्हणजे लॉक खोलायला 4-4 5-5 जण, मामा, काका, अण्णा. आणि इकडे बघणाऱ्यांची गर्दी झाली आहे की कशी चावी खोलतात ते बघा. आता नवीन मेकॅनिक घुसला आहे मार्केटमध्ये, रोहित जाधव. तर तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन मराठी व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि आपल्याला भावाने अडकवलेला माणूस ब्लॉक केली आहे.
तर आज पण पाऊस आहे खूप, तरी गाडी थोडी घेऊन बाहेर जायची होती म्हणून तो गाडीत बसला होता आणि गाडी झाली लॉक. म्हणजे त्याने कूलरसाठी हे केलं होतं. कशासाठी? हां, वायपरमध्ये पाणी टाकायला. त्याची काहीच चुकी नाही, तो वायपरमध्ये पाणी टाकायला उतरला होता. ट्रिक नंबर 1. ट्रिक नंबर 1 ना. सनी सनी बरोबर जात आहे. सनी दिसत आहे ना. ए मी इकडून खोललाच नाही. मी म्हटलं खोलतोय काय. ते ओपन हो गए गाडी. हमारी गाडी ओपन झालेली आहे. म्हणणं झाली देव बाहेराला गाडीवर. ओपन घ्यायची. चला आता मामी वगैरे. हां, मामी वगैरे आम्ही चाललो खाली दुकानात आणि मग तळीवर जाऊ. तर आपल्या खाली गावातच तळी आहे, तर तळीवर जाऊया. आधी जाऊया खाली दुकानात आणि मग पाऊस पडला आहे तर एक नंबर असं क्लायमेट झालं. हो का. तू कुठले ऑलरेडी सांगितलं होतं की सावकाश नाही तर हा खाली पकड. आता ते फुटणारच होते. पाणी कुठून तरी येतंय. सीटला आहे टपकतंय. तर आपला हा तळीवर जायचा रस्ता आहे. आता मी दळण टाकलो, म्हणजेच आपल्या अण्णांची चक्की आहे स्वतःची आणि त्यांचं स्वतःचं काजूची फॅक्टरी पण आहे. चक्कीचं खूप काय काय म्हणजे घरच्या घरी ते करतात, सेंद्रिय खत वगैरे. तिकडे आता मी दळण टाकलं आहे आणि आता मामा वगैरे रोहन वगैरे या मार्गाने खाली गेलेत तळीवर. तर त्यांना तळी बघायची होती. मी बोललो चला दाखवतो तळी. तर ह्या रोड आपल्या तळीवर जायचं. असं पूर्ण लाल मातीचं आहे. चप्पल आहे ना, चप्पल अशी पायातून सटकते पुढे येते बघा. एवढा असा पाऊस पडला की स्लिपरी होतं सगळं. आणि चारी बाजूला जंगल आहे, चारी बाजूला. आणि खूप असा वेगळाच आवाज येतो जेव्हा पाणी वाढतं ना, तेव्हा त्या आपल्या छोट्याशा एकदम अशा छोटासाच आहे. नॉर्मली पाऊस एकदा गेला की एका लिमिटेड ह्याच्यापर्यंत हाईटपर्यंतच ती असते तळी. पण जसा पाऊस येतो तसं एकदम धबधब्याचं स्वरूप येतं त्या तळीला आणि एवढा डीप होते ती तळी. आता तुम्हाला मी ते दृश्य दाखवतो, फक्त बघा की बघायला काय सुंदर आणि एक वेगळाच अनुभव येतो तो. त्यांची ट्रेक झाली. ते लोक तिकडे चुकीच्या रस्त्याने गेले. त्यांना इकडे रोहनला माहिती होतं पण कदाचित तो तिकडे पटकनचा त्याला लक्षात आलं नसेल म्हणून तिकडे गेले. तर तिकडे वेगळा रस्ता आहे जायला आणि असा जो रस्ता आहे तो तळीवर जायला आपल्या चिऱ्यांचा रस्ता बनवला आहे खाली तळीवर जायला आणि तो तिकडे खाली जायला रस्ता आहे. इकडे येऊ शकता तुम्ही. इकडे मी तिथे दादा लोकांसोबत बोलत राहिले म्हणून मला वेळ झाला. सावकाश सावकाश काय नाही तिथे. कुठून? हा रस्ता तो वरती आपल्या इकडे आपली जी घरं आहेत ना तिकडे, पण तो अर्धवटच बनवला आहे. हां, इकडे विहीर आहे. या विहिरीतलं पाणी येतं गावाला
आणि हे ब्लू वॉटर तयार होतं दर पावसाळ्यामध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे 1 वर्षाचा पूर्वीचा व्हिडिओ जर माझा बघितला असेल तर त्याच्यात पण सेम असंच ब्लू वॉटर. हां ही तळी आहे. हे पाणी असतं ना, हा त्यांचा डब, हा आपला डुरा ना. हां सेम तेच. पण इथे पाणी कसं 365 दिवस राहतं. अरे मग ते मोटर लावून टाकायचे ना, ते फिरते गोल गोल. पण त्याचा उपयोग हे लोक कपडे बिपडे धुवायला करतात ना, तू बघितलं असशील काय तर. फरक पडतं तिला? हे लोक ते जे कपडे गोल बिपडे गोल धुवायला तिथे फिरतंय करतात. ना, हां तिथे लावून टाकायची. तर तिथे खड्डा आहे फक्त. विहीर आहे आणि ही तळी पूर्ण. हा हे सगळं आहे ना बाबू, सगळं जंगल आहे. सगळं जंगल आहे, सगळा फॉरेस्ट आहे. आपल्यासारखंच ना बेसिकली. सगळं फॉरेस्ट आहे. आणि जॉब माणसं ते जाऊ शकतं, इकडे जाऊ तर नाही, हरवून जाईल तो. हां है ना. हा हरवून जाईल. पूर्ण डोंगर आहे, इकडे पण माणसं नाही राहत. इकडे माणसं कोण नाही. शेवटची ही 2 घरं आली आहेत. या लाईन मध्ये इकडे पण माणसं नाही पुढे. पुढे कोण माणसंच नाही. डायरेक्ट तिकडे एवढा मोठा डोंगर आहे आरपार, माणसं कोण नाही. हे एकदम डोंगराच्या कुशीत खाली. एकदम खाली नाही. हा ती 2 घरं शेवट आहेत गावाचा, त्याच्या पुढे गावच नाही. हा ही त्यांची विहीर आहे. हा त्या लोकांनी तिथे. हा हे आपल्याला येतं गावचं जे पाणी येतं ना 5 वाजता, ती ह्या विहिरीचं येतं. ते नाही, ते सकाळी गावचं आलं. आपण जे भरलं ना 8 वाजता ते. हा ते काल लाईट नव्हती ना, लाईट नाही तर पाणी नाही ना. हे सगळं इलेक्ट्रिकवरच आहे मोहिमा. हा तेच बोलतोय, 24 तास हे चालू असतं. बॅटरीवर लावून टाकायचा पंप, ते थोडं थोडं करत राहील. आता आपण आहे म्हणून, नाही तर वाडी सेम बेनीसारखी आहे. प्रत्येक घरात 1-1, 2-2 माणसं. गरज नाही त्यांना, मग त्यांना गरज नाही. हे आता वाडी सावकाश बघ तिथून येतं वॉटरफॉल आहे वरती. हा तर पूर्ण वॉटरफॉल असा येतं पूर्ण खाली, पूर्ण ओरिजिनल थंड पाणी. पूर्ण वॉटरफॉल आहे.